आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 50 मधून। पुण्याच्या उत्तर भागामध्ये तापमान 44 अंश सेल्सिअसच्या वर, नागरिकांना उष्माघाताचा धोका। ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये विशेष उष्माघात कक्ष सुरू। चंद्रपूरला उष्णतेचा तडाखा, तापमान 44 अंशांच्या पार, तर हीट स्ट्रोकचा प्रभाव जाणवल्यास तात्काळ उपचार मिळावेत यासाठी कोल्ड रूमची व्यवस्था। महापालिका आणि जिल्हा परिषदेकडून खबरदारी। वाशिम जिल्ह्यामध्ये तापमान तब्बल 44 अंशांपर्यंत पोहोचलं। नागरिक अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडणं टाळत असल्याचं चित्र। जनावरांची तहान भागवण्यासाठी पशुपालकांकडून सकाळ संध्याकाळच्या वेळेला प्राधान्य। जळगावच्या 40 गावात तापमानाचा पारा 43 अंशांवरून आता 40 अंशांवर, तर उकाड्यापासून हैराण नागरिकांना यामुळे काहीसा दिलासा। बुलढाण्यामध्ये वाढत्या तापमानाचा फळबागांना तडाखा। उन्हाच्या कडाक्यामुळे 20,000 हेक्टरवरील फळबागा धोक्यात, योग्य व्यवस्थापन करण्याचं या ठिकाणी नियोजन। गडचिरोली जिल्ह्यामध्ये तापमानानं 43 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला। ट्रान्सफॉर्मरला थंड ठेवण्यासाठी महावितरणकडून मोठ्या कूलरचा आधार, तर आल्लापल्ली उपकेंद्रामध्ये खबरदारी। सोलापुरातील ग्रामदैवत सिद्धरामेश्वर मंदिरामध्ये उन्हापासून संरक्षणासाठी भक्तांसाठी विशेष सोय। भक्तांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून मंडप टाकला। नाशिकच्या बागलाण प्रांतामध्ये अतिउष्णतेमुळे 600 कोंबड्यांचा मृत्यू। आंबासांमध्ये वाढलेल्या उष्णतेमुळे घडली घटना, तर सामान्य शेतकऱ्यांचं यामुळे मोठं नुकसान। धुळ्यात वाढलेल्या तापमानामुळे पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांचा मृत्यू। प्रत्येक गावामध्ये पोल्ट्री फार्म असल्यानं उत्पादक आर्थिक संकटात। वाढलेल्या तापमानामुळे पोल्ट्री फार्ममध्ये सध्या दररोज 15 ते 20 कोंबड्यांचा मृत्यू होतोय। परभणीमध्ये हंडाभर पाण्यासाठी सावरगाव तांडा या ठिकाणी नागरिकांची पायपीट। विहिरीनं सुद्धा तळ गाठलाय, पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ। बदनापूर तालुक्यातल्या अप्पर दुधना प्रकल्पामध्ये 47% पाणीसाठा। उन्हाच्या तडाख्यामुळे पाण्याचं झपाट्यानं बाष्पीभवन। दर आठवड्याला पाणी पातळीमध्ये घट होत असताना दिसतेय। 3% सध्या घट होत असल्यानं चिंता व्यक्त। गडचिरोलीच्या रंग्यापल्ली या गावामध्ये पाणी पुरवठ्यासाठी तयार केलेल्या टाकीमध्ये पाणीच नाही। टाकी उभी राहिली तेव्हापासून 15 वर्षांपासून या गावात पाणी नाहीये। ग्रामस्थांचा संताप। गोंदियामध्ये पाणी पुरवठा करणारा वैनगंगा नदीचा डांगुर्ली या ठिकाणी घाट कोरडा, तर गोंदिया शहराला मर्यादितच पाणी पुरवठा। शहरातील सुंदरनगर भागामध्ये पाण्याची टंचाई। 1 ते 2 किलोमीटरपर्यंत लांब जाऊन नागरिकांना पाणी आणावं लागतंय। जळगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गिरणा धरणातील पाणीसाठा हा 34%वर। उन्हाचा कडाका वाढल्यामुळे पाणी पातळीत घट, तर गिरणा धरणावर 5 तालुके सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत। नांदेडमध्ये पोमनाळा गावात पाणी टंचाई कायम। हंडाभर पाण्यासाठी गावकऱ्यांची वणवण, तर पोमनाळा या गावाचा पाणी प्रश्न सुटेना। गावामध्ये असलेल्या एका छोट्या विहिरीच्या झऱ्यावर संपूर्ण गाव अवलंबून। नाशिक शहरातील काही भागामध्ये आज पाणी पुरवठा बंद राहणार, तर नाशिक पूर्व आणि सिडको भागात पाणी पुरवठा बंद राहणार। महावितरणच्या कामांमुळे दुपारच्या सत्रातील पाणी पुरवठा बंद। संध्याकाळी कमी दाबानं पाणी पुरवठा होण्याची शक्यता। जळगावच्या भुसावळमधील कंडारी गावात टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू। पाणी टंचाईमुळे हैराण नागरिकांनी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची मागणी केली होती। हिंगोलीमध्ये वन विभागानं वन्य प्राण्यांसाठी बांधलेले पाणवठे कोरडे ठाक। वसमत तालुक्यातील शिरळी शिवारातल्या पाणवठ्याची दुरावस्था। पाणी पिण्यासाठी वन्य प्राण्यांची मानवी वस्त्यांकडे धाव। नंदुरबारच्या नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव, तर 1,40,000 कोंबड्यांच्या किलिंगला या ठिकाणी सुरुवात, तर लाखो अंडीही नष्ट होणार। 27 पोल्ट्री फार्मवर संकट, कोट्यवधींच्या नुकसानीचीही शक्यता। बर्ड फ्लूमुळे या ठिकाणी किलिंग करण्यात आलेल्या कोंबड्यांचा पोल्ट्री फार्म मालकाला नुकसान भरपाई मिळणार, तर मोठ्या पक्षाला 140, लहान पक्षाला 120, तर एका अंड्याला 4 रुपये प्रमाणे भरपाई मिळेल। 5 दिवसांची ही सगळी प्रोसेस केल्यानंतर हे नियोजन करण्यात आलं। गडचिरोलीमध्ये गुंडेनूर नाला ओलांडताना नागरिकांचा जीव मुठीत धरून प्रवास। पुलाची कामं सुरू असल्यामुळे बनवलेला कच्चा रस्ता सुद्धा व्यवस्थित नसल्यानं नागरिकांची अडचण होतीये। नाशिकच्या मनमाडमध्ये इंदोर पुणे महामार्गावर वाहतूक नियमांची पायमल्ली। महामार्गावर बंदी असताना सुद्धा अवजड वाहनांची या ठिकाणी वाहतूक सुरूच। मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी। रायगडमधील माणगाव बाजारपेठेमध्ये वाहनांच्या 2 ते 3 किलोमीटरपर्यंतच्या रांगा। लोणेरे, इंदापूर आणि माणगाव परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी। नाशिकच्या चांदवड शहरामध्ये अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई। चांदवड नगर परिषदेचे पोलीस बंदोबस्तात केली कारवाई, तर मोठ्या प्रमाणात काढलं अतिक्रमण। कोल्हापुरातील पन्हाळगडावरील सादोबा हा तलाव परिसरातील अतिक्रमण काढलं, तर धार्मिक प्रार्थना स्थळाशेजारी बांधलेले पत्र्याचे शेड अतिक्रमण करणाऱ्यांनी स्वतःहून काढले। जळगाव महानगरपालिकेची आर्थिक फसवणूक करणाऱ्या अटलांटा कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या फोननंतर ही तत्काळ कारवाई। वाशिम जिल्ह्यामध्ये मागील 5 दिवसात सेतू केंद्रांची सेवा पूर्णपणे ठप्प, तर महा-आयटीच्या पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सर्व कामकाज बंद। पोर्टल बंद पडल्यामुळे नागरिकांना अडचणी। जळगावच्या भुसावळ शहरामध्ये ठिकठिकाणी घाणीचं साम्राज्य, या ठिकाणी मच्छरांचा उपद्रव वाढल्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात, तर घाणीच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना करण्याचीही नागरिकांची मागणी। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 933 रुपयांची वाढ, छोटे व्यावसायिक संकटात सापडले। गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्यानं व्यावसायिक सध्या अडचणीत। दरम्यान व्यवसाय चालवणं सुद्धा त्यांना कठीण होतंय। छोट्या हॉटेल व्यावसायिकांच्या या प्रतिक्रिया। अकोल्यामध्ये बेकायदेशीररित्या व्यावसायिक गॅस भरतानाचा व्हिडिओ समोर, घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक सिलेंडर भरल्याचा प्रकार। व्यावसायिक सिलेंडरचे दर वाढल्यामुळे अवैध गॅस भरणा। अकोल्यातील काही हॉटेलमध्ये हे प्रकार घडत असल्याचं समोर। भुसावळच्या नगराध्यक्षांचा पदभार उपनगराध्यक्षांकडे जाणार, तर जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्यामुळे नगराध्यक्षा म्हणून गायत्री भंगाळे अपात्र। जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची पत्रकार परिषदेत माहिती। बुलढाणा जिल्ह्याचा 12वीचा निकाल 95.22%, तर अमरावती विभागामध्ये बुलढाणा जिल्हा अव्वल ठरलाय। केरळमध्ये पार पडलेल्या नॅशनल सॅम्बो इंडिया चॅम्पियन राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सोलापूरच्या करमाळ्यातील नवनाथ शिंदेचं मोठं यश। 64 किलो वजनी गटामध्ये मॅटवरील कुस्तीत पटकावला प्रथम क्रमांक। जळगावातील सराफा बाजारात सोनं आणि चांदीच्या दरात वाढ। सोन्याच्या दरात 300 रुपयांची, तर चांदीच्या दरात 7,000ची वाढ। सोन्याचा दर आता 1,53,780 रुपयांवर, तर चांदी 2,58,530 रुपयांवर पोहोचली। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये जनगणनेच्या पहिल्याच टप्प्याचं प्रशिक्षण सुरू। जनगणनेसाठी 270 प्रगणक आणि 50 पर्यवेक्षकांची नियुक्ती। आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडून सुद्धा जनगणनेची नोंद। वाशिमच्या काटेपूर्णा अभयारण्यामध्ये बौद्ध पौर्णिमेच्या रात्री मचानांवरून प्राणीगणना संपन्न। कोर आणि बफर क्षेत्रामध्ये उभारलेल्या 11 मचानांवरून निसर्गप्रेमींकडून हे निरीक्षण। 3 दिवस सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे बुलढाण्यातील शेगावात भाविकांची गर्दी, तर हॉटेल्स आणि लॉजिंग हाऊसफुल। भंडाऱ्याच्या खापरी गावालगत आढळलेल्या बिबट्या आणि 2 पिल्लांचं यशस्वीरित्या रेस्क्यू। वन विभागाकडून सुरक्षित नैसर्गिक अधिवासात बिबट्यांची मुक्तता। बागेश्वर बाबाकडून शिवरायांच्या प्रतिमेचा अनादर, तर बागेश्वर बाबानं गाडीमध्ये महाराजांची प्रतिमा उलटी ठेवल्यानं चर्चा। याआधीच महाराजांवरील वादग्रस्त वक्तव्यांमुळे बागेश्वर बाबावर टीकेची झोड। जालन्याच्या बदनापूरमध्ये धीरेंद्र शास्त्री विरोधात शिवप्रेमी आक्रमक। शिवरायांबाबतच्या विधानाचा निषेध करत बागेश्वर बाबाचे पोस्टर जाळले। माजी सरन्यायाधीश भूषण गवईंच्या यवतमाळ दौऱ्याला विरोध, तर भूषण गवईंच्या यवतमाळ दौऱ्याला आंबेडकरवादी संघटनांचा विरोध। यवतमाळमध्ये लागलेले स्वागत बॅनर फाडून दौऱ्याचा निषेध। शिवसेनेकडून आमदार झाल्यानंतर बच्चू कडूंचं त्यांच्या अमरावतीमधल्या बेलोरा या गावात जोरदार स्वागत। गावकऱ्यांनी रॅली काढत बच्चू कडूंचं जंगी स्वागत केलं। बोरामणी गावातील ट्रिपल मर्डरनं सोलापूर जिल्हा हादरला। प्रॉपर्टीच्या वादातनं तलवारीनं हल्ला करत एकाच कुटुंबातील 3घांची हत्या। पप्पू मस्के असं संशयित फरार आरोपीचं नाव। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दहिगाव शिवारामध्ये तरुणीचा विहिरीत पडून मृत्यू। अग्निशमन दलानं मृतदेह बाहेर काढून वाळूज पोलिसांच्या ताब्यात दिला। या प्रकरणाचा आता पुढचा तपास सुरू आहे। अहिल्यानगरच्या श्रीरामपूर तालुक्यामध्ये कौटुंबिक वादातनं मुलाकडून पित्याची हत्या। चाकूच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यानं पित्याचा मृत्यू, तर घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी। भंडाऱ्याच्या मोहाडी पोलीस स्टेशन जवळच्या फर्निचरच्या दुकानाला या ठिकाणी दुकानात चोरी झाली आहे। चोरट्यांकडून दुकानातले 75,000 रुपये लंपास। पोलीस ठाण्याजवळ चोरी झाल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न उपस्थित। जुन्या पुणे मुंबई महामार्गावर कामशेतजवळ डंपरचा अपघात। डंपर रस्त्याच्या मध्यभागी उलटल्यामुळे वाहतूक कोंडी, तर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा। हिंगोलीच्या औंढा नागनाथ या तालुक्यातल्या जवळा बाजारात तरुणाचा मृतदेह आढळला। 25 वर्षीय तरुणाच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट। अज्ञातस्थळी पोलिसांकडून पंचनामा। कोल्हापूरच्या मलकापूरमध्ये मोठ्या भावाकडून लहान भावाची हत्या, तर 2 जण छत्तीसगडमधून कोल्हापुरात आले होते। शाहूवाडी पोलिसांकडून मारेकरी भावाचा शोध सुरू। अकोल्याच्या सिटी कोतवाली पोलिसांकडून पिस्तूल बाळगणाऱ्याला अटक, तर आरोपीकडनं विदेशी बनावटीचं पिस्तूल आणि काडतूसही जप्त।